कुठलची आहेस प्रॉपर किंवा कुठं तुझं बॉर्न झालं सगळं. त्याच्यानंतर वडील लेफ्ट झाले जेव्हा मी 3rd मध्ये होते तेव्हा. तुम्हाला माहितीये का आजकाल महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? तुझा बॉर्न कुठे झाला, पप्पा लेफ्ट झाले. नाही 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 मित्रांनो, आजकाल महाराष्ट्रात तुझा बॉर्न कुठे झाला आणि पप्पा लेफ्ट झाल्याच्या भरघोशी यशानंतर मार्केटमध्ये नवीन आले आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. बघा मित्रांनो, एवढा पण लोड नका घेऊ. यांच्या पॉडकास्टमुळे महाराष्ट्राचा जीडीपी डाफून महाराष्ट्राचा बिहार नाही होणार. मीम्स पर्यंत ठीक आहे, पण काही लोक ह्यांना एक्स वर ट्विट करून बरोबर वाक्य काय असतात हे सांगायला लागलेत. बघा, ह्यांनी फक्त येड्याचं सॉंग घेतलं, ही येडी नाही ती. ह्यांचा फक्त एकच उद्देश आहे, इंस्टाग्राम युट्यूब काय पण उघडलं ना फक्त लोकांच्या डोक्याचं दही झालं पाहिजे. पॉडकास्टचा आतंक एवढा वाढलाय की कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करा, तुम्हाला फक्त सगळीकडे पॉडकास्टच दिसणार. इग्नोर करायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की तुमचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट करून टाका. मराठीमध्ये एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्यामुळे रील स्टार लोकांकडून जास्त अपेक्षा नव्हत्या, पण त्यानंतर मी पॉडकास्ट ऐकला सरपंच निर्मला नवले यांचा आणि त्याच्यानंतर तेवढं बघून माझं काय भागलं नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर एक नवीन पॉडकास्ट ऐकला संतोष जोवेकर यांचा आणि आता माझ्या डोक्याचा सक्सेसफुली भांग भरोसा झालाय. नाही ह्यालाच तर म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना. मुघल मधल्या कुठल्याही कॅरेक्टरशी मी बोललो, मी तरी नाही बोललो. मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला, जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं. तर मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसलो होतो. तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो. तर तुमचे असिस्टंट आहेत जतीन म्हणून. आणि अक्षय सर को एक होते बालगंधर्व ज्यांनी मराठी नाटक आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आणि हे आहेत लाल गंधर्व ज्यांनी स्वतःची लाल करून घ्यायची कोणतीही लिमिट ठेवली नाही. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे अक्षय खन्ना डिप्रेशन मध्ये गेला असेल नाही का? मैं सामने वाले को कॉल कर रहा है कि माँ कैसा है, नहीं क्या बोलता माँ कैसा है, खाना पीना खाएगा. सामने वाला बोलता नहीं क्या, अरे भूल गया ब्रो मेरे को. अरे तेरी में कि तू मेरे को कॉल नहीं करेला है भाई, मैंने तेरे को कॉल करेला है. तू ये बात को तो ये तो देख कि मैं तेरे को कॉल कर रहा है 6 महीने के बाद, तू नहीं कर रहा और तू मेरे को बोल रहा कि भाई भूल गया क्या. मैं तो चेक कर रहा था तू मेरे को करता क्या नाही. ह्यांची फेकाफेकी बघितल्यानंतर मी परत जाऊन छावा मूवी बघितला आणि मला समजलं की ह्यांच्यापेक्षा जास्त फुटेज त्या घोड्यांचं आहे. हे एवढं महान व्यक्तिमत्व ह्यांना संग्रहालयात जतन करून ठेवलं पाहिजे. छावा पिक्चर नंतर त्या पिक्चर मधल्या सगळ्या कलाकारांची डबगायला आलेली करिअर बनली. त्या पिक्चरनं पण एवढं कलेक्शन केलं आणि हा एकमेव असा पिक्चर आहे ज्यात कोणालाही ट्रोल केलं नाही. इव्हन रश्मिका मंदना पण वाचली पण ह्यो सापडला. यालाच म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. नाही मला काय म्हणायचं, जर मेंदूला विश्रांती दिलीस तर थोबाडाला पण विश्रांती देत जा. सेटवर म्हणजे आता विकी कौशल बद्दल बरेच जण मला ना कधी कधी आता हा हिंदी कलाकार आहे ना, करा लाचारी, लाळगोटेपणा असे लोक बोलतात. ज्यावेळेस मी रील्सवाल्यांचे पॉडकास्ट बघतो त्यावेळेस मला काय वाटतं माहिती आहे का, की यांचा एक्सपिरियन्स कमी आहे त्यामुळे होत असेल असं. पण हे असले ऍक्टर्स इंटरव्ह्यू मध्ये पॉडकास्ट मध्ये जाऊन असे तेलात टाकलेल्या जिऱ्यासारखे तडतड तडतड करतात. त्यावेळेस वाटतं की माणूस व्हॅलिडेशन साठी कोणत्या थराला जाऊ शकतो. हा माणूस असाच स्ट्रगलर साला नाही. ह्याचं कसं आहे, रोल बर आणि बडबड रातभर. नाही तुम्हाला एका बाजूला मोठेपणाचा आव पण आणायचा आहे की आम्ही मराठी ऍक्टर आहे, हिंदी ऍक्टर समोर लाळ घोळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला जगा वेगळी एखादी अनएक्सपेक्टेड गोष्ट भेटल्यासारखं बावचळल्यागत पण करायचे. तुमच्यासाठी एक खास मराठीत म्हण बनली, उतळ पाण्याला खळखळाट फार. आणि जर हे नसेल ऐकलं तर चहापेक्षा किटली गरम तर ऐकलंच असेल. एक तर मराठी कलाकारांना सहसा काम भेटत नाही आणि भेटलं की असा आबाळ ह्या पालता. हे बघा मी तुमच्या समोर हात जोडतो, मी काय ह्यांच्यासारखा लय मोठा कलाकार नाही, मी एक छोटासा युट्यूबर आहे. सांगेन की औरंगजेब आम्ही जे मुघल होते ना, जे मुघलांची पात्र करत होते त्या कलाकारांची नाही, ते शेवटी कलाकार आहेत. पण माहीत नाही, मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच. त्या कलाकारांनी ह्याचा इंटरव्ह्यू बघितला असेल तर एकच प्रश्न विचारला असेल, हा हाय कोण? तो कोणाशीच बोलला ना, एवढा मोठा सेलिब्रिटी. त्या लोकांना जेवण गेलं नसेल, ते म्हणत असतील ए संतू बोलणार रे बाबा, असं नको करू रे संतू, आम्हाला रातची झोप लागणार रे संतू, गळ्या खाली गात जायना झालाय, बोल की रे संतू, बोल किला काय ए संतू बाबा. उगाच मी ह्याला सुरुवातीला लाल गंधर्व नाही म्हणलं नाही. माझी विनंती आहे सरकारला, ह्याला तो अवॉर्ड देऊन टाका लाल गंधर्वचा, आणि नसला तर ह्याच्यासाठी एक स्पेशल बनवा आणि तो द्या. जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं तर मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसलो होतो. तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो. तर तुमचे असिस्टंट आहेत जतीन म्हणून. आणि अक्षय सर को मी बघितलंही नाही तिकडे. जेवढी ऍक्टिंग तुम्ही इथं केली तेवढा तरी अपीरियन्स होता का तुम्हाला तिथं? तुमच्यापेक्षा तर जास्त पिक्चर मध्ये घोडं पळलं. लोकांच्या भावनांचा फायदा घेण्यासाठी एक स्टंट केला पण तो पण वाया गेला.
उगाच म्हणतात का स्ट्रगलर साला. हा पिक्चर मध्ये जेवढा फेमस नाही झाला तेवढा ह्याला लोकांनी ट्रोल करून फेमस केला आणि राहिलेली कसर मी पूर्ण करतोय. हॅशटॅग सगळी गाणी वाजणार. इंस्टाग्राम ओपन केलं की जिकडं तिकडं हाच लाल गंधर्व दिसतोय नुसते मीम्स. असं नाही की हा ऍक्टर खराब आहे. प्रॉब्लेमॅटिक पार्ट एवढाच आहे की ह्या असल्या ऍटिट्यूडमुळे मराठी इंडस्ट्री मागे राहिली. एक तर बॉलिवूड महाराष्ट्रातच आहे त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला स्कोप मिळत नाही आणि ज्यावेळेस स्कोप मिळतो त्यावेळेस आपला ऍटिट्यूड असा आपल्याला मागं खेचतो. हे बघा संतोष भाऊ, तुम्हाला कोणी सांगितलं असेल नसेल पण हे जे तुम्ही सगळं बोलला दॅट्स नॉट फनी. जे तुम्ही तिकडे सेटवर जाऊन केलं तो निव्वळ मूर्खपणाच होता, पण तेच तुम्ही कौतुकानं पॉडकास्ट मध्ये सांगताय. यालाच म्हणतात लाल बोच्याचा पक्षी. मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच. अक्षय सर को मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. मी माझा काय अक्षय खन्नावर राग नाही, उत्तम काम केलं त्या माणसाने. कोण आदिनाथ म्हणून मी बघितलं तर हा माझा हिरो आहे. माझी ही रिॲक्शन होती की हे ह्याचं काय असं. म्हणजे हे बघा, बोलायला सगळ्यांकडे लय काय काय असतं, कोणी किती पण आबाळ हेपलू शकतो. लिमिट नाही, त्याच्यामुळे बोलायचं आहे काय, त्याच्यापेक्षा काय बोलायचं नाही हे जर समजलं तर निम्म प्रॉब्लेम तिथं सुटतलं. आता मी विचार करतच होतो की बाद झाला, आता ह्याच्याबद्दल किती बोलायचं, ह्यांना किती ट्रोल करायचं. आता थोडंच त्या सरपंच मॅडम बद्दल बोलूया. आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. पण नाही, हा परत आला होळीला भांग पिऊन. त्या जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली आहे ना त्यापेक्षा जी पोहोचली नाही ना ती मला सांगायची आहे. कारण तेच तर ऐकायचं आहे आम्हाला. तो राग तर फक्त त्या कॅरेक्टरचा होता. कारण अक्षय खन्नाचा मी तेवढाच फॅन आहे. ही सारवासारव नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर आईचीच आहे. नाही, मला काय म्हणायचं आहे संतू भाऊ, भांग त्या दिवशीच पेलता तर मग बडबड होळीला का करायला लागला. तिकडे पण असंच बरळला, इकडे पण असंच बरळतो. ह्याला सारवासारवी नाही ती म्हणत संतोष भाऊ, ह्याला म्हणतात थुकलेलं चाटणे. हे बघा, ह्यांच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवली म्हणून काही लोक येऊन मला माझं कर्तृत्व विचारतील, तुला ऍक्टिंग जमते का, तुला काय. बघा, मी ऍक्टर नाही, मी हात जोडून सांगतोय मी ऍक्टर नाही. आणि दुसरी गोष्ट, मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही. मराठी माणूस असं जर बावचाळ्यागत करायला लागत असेल मेन स्ट्रीम मीडियाला जाऊन. पण शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही जर माझ्याबद्दल खाली कमेंट सेक्शन मध्ये घाण कमेंट करणार असाल तर तुम्हाला मी जाणीव करून देतो या ठिकाणी की तुमच्या आईची जय म्हणला ह्यो आत्ता. मला जर वाटत असेल तर आईचीच आहे. तुमच्या आईचा उदो उदो केलाय संतू भाऊनं. इतकं तन्मयतेने इतकं सुंदर त्या माणसाने काम केलं ना की त्याचा राग यावा. म्हणजे लहानपणी आपली आजी किंवा आई एखादा विलन म्हणजे निळू मामा असतील, निळू फुले असतील किंवा ज्यांनी कोणी विलन. हे बघा संतोष जुवेकर, तुमची पण ऍक्टिंग चांगली आहे. तुम्ही पण फक्त ऍक्टिंगच केली असती तर तुम्ही पण बालगंधर्व झाला असता. पण तुम्ही ऍक्टिंग करायची सोडून तोंड उघडल्यामुळं बालगंधर्वचा लाल गंधर्व झाला. तुम्ही एवढी बडबड करून पण हॅशटॅग माझीच लाल संघटनेचा अध्यक्ष अजून पण सचिन पिळगावकरच आहे. तुम्ही उपाध्यक्ष बना, सचिव बनवा. प्रवीण तरडेला आणि सभासद आहेतच स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव. ऍक्च्युली रेंज रोव्हर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं. आणि मी शुभमला नेहमी बोलायचे की मला ही कार घ्यायची आहे. म्हणजे मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतात. त्यामुळे मला सवय लागली. इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. ह्यांना उगाच काहीतरी म्हणायचं रेंज रोव्हर यायची साताऱ्याला, त्यामुळे ह्यांना कोणी ट्रोल करू नका. डोंट जज बुक बाय इट्स कव्हर. नाही, मला जास्त काय वाटलं नाही. मला माहित होतं की माझ्या एक्सपेक्टेशन ह्यांच्याबद्दल कमीच होत्या, त्याच्यामुळे मला काय जास्त सरप्राइझिंग वाटलं नाही. आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट. बघा, सरपंच असतो गावाचा, त्याच्यामुळे त्यानं गावठी बोललं म्हणून जास्त काय हरकत नाही. गावठीच बोललं पाहिजे सरपंचानं. आणि अजून खूप पॉडकास्ट होते पण आजच्या पुरतं एवढंच बाद झालं. आणि हा एक गोष्ट, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि हा युनिक मोका आहे. प्रणवची सिस्टीम फ्री मध्ये घ्यायचा. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही आत्ता जॉईन करणार का चान्स गेल्यावर? आजच विनर्सच्या टीमचा भाग बना. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन कोणालाही काहीही बोलू नका बरं का. मी तुम्हाला सांगतोय, माझ्या अंगलोट येतं ती. कोणालाही हेट करू नका. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी होता. जर तुम्हाला काय यातनं शिकायला भेटलं असेल तर चांगली गोष्ट आहे, मनोरंजन झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण बघा, या व्हिडिओ खाली मला 10,000 कमेंट पाहिजे तर या व्हिडिओला मला 1,00,000 लाईक पाहिजे तर आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. काय दान काय तो अशी भीती